जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आज 2026 म्हणजे नवीन वर्ष चालू झालेले. तसं पाहिलं तर शेतकऱ्यांचं जे वर्ष असतं ते पाडव्याला सुरू होतं. पण आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार, तारखानुसार, इंग्रजी महिन्यानुसार चालतो. म्हणून आज 2026 हे चालू झालेलं आहे नवीन वर्ष. आणि या नवीन वर्षाच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जे काही शेतकऱ्यावर संकट येत असतात ते या पुढच्या काळामध्ये येऊ नये. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, अशा गोष्टी येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो, जी काही पैसेवारी आहे ती पैसेवारी जाहीर झालेली आहे. आणि ही पैसेवारी ज्या आधारावर काढली जाते त्यामध्ये महत्वाचा आधार म्हणजे जे काही शेतकऱ्यांचं उत्पन्न असतं त्या उत्पन्नामध्ये घट झाली तर त्यावरून ही पैशाची आणेवारी काढली जाते. आणि त्यामध्ये काही गोष्टी आहेत, जर 75% पेक्षा जास्त पीक चांगले असले म्हणजे आणेवारी आली तर पीक चांगलं आहे असं समजलं जातं. त्यानंतर 50 ते 75% असेल तर मध्यम नुकसान आहे असं या आणेवारीमध्ये समजलं जातं. त्यानंतर 50% पेक्षा जर नुकसान कमी असेल तर हे मोठं नुकसान समजलं जातं. आणि जर 33% पेक्षा कमी आणेवारी पैसेवारी जर आली तर हे अति गंभीर नुकसान समजलं जातं. आणि हे जे काही पैसेवारी काढल्या जाते, आणेवारी काढल्या जाते, यानुसार त्या जिल्ह्यातील त्या मंडळातील शेतकऱ्यांसाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवण्याचं ठरवलं असतं. आणि हे जिल्हा प्रशासन त्यांच्या स्तरावर या गोष्टी करतं आणि त्या आयुक्तालयामार्फत सरकारकडे जातात. आणि मग तिथं जे काही शेतकऱ्यांचं नुकसान किती झालेलं आहे, त्यामध्ये त्यांची आणेवारी पैसेवारी किती आलेली आहे, त्यानुसार त्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं किंवा पुढील कोणत्या योजना राबवाव्या लागतात याबद्दलचं नियोजन सरकारतर्फे केलं जातं. आता मित्रांनो, आज आपण हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यात किती आणेवारी आलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती आणेवारी आली म्हणजे आपलं किती नुकसान झालेलं आहे आणि त्यामधून आपल्या तालुक्यासाठी काय मिळू शकतं हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये परभणी तालुक्यामध्ये 128 गावांची संख्या आहे, त्यामध्ये 35 पैसे आणेवारी आलेली आहे. त्यानंतर जिंतूर तालुक्यामध्ये 169 गावामध्ये 41.33 पैसेवारी आलेली आहे. त्यानंतर सेलू तालुक्यामध्ये 95 गावामध्ये 46.33 एवढी पैसेवारी आलेली आहे. त्यानंतर मानवत तालुक्यामध्ये 54 गावामध्ये 45.20 एवढी पैसेवारी आलेली आहे. पाथरी तालुक्यामध्ये 56 गावामध्ये 34 पैसे आणेवारी आलेली आहे. सोनपेठ तालुक्यामध्ये 52 गावामध्ये 40.46 पैसे आणेवारी आलेली आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये 105 गावामध्ये 42 पैसे आणेवारी आलेली आहे. पालम तालुक्यामध्ये 82 गावामध्ये 42 पैसे आणेवारी आलेली आहे. पूर्णा तालुक्यामध्ये 94 गावामध्ये 44.78 पैसे आणेवारी आलेली आहे. हिंगोली तालुक्यामध्ये 152 गावामध्ये 44.06 पैसे आणेवारी आलेली आहे. त्यानंतर कळमनुरी तालुक्यामध्ये 148 गावामध्ये 39.87 आणेवारी आलेली आहे. वसमत तालुक्यामध्ये 151 गावामध्ये 48 पैसे आणेवारी आलेली आहे. औंढा नागनाथ तालुक्यामध्ये 122 गावामध्ये 45 पैसे आणेवारी आलेली आहे. आणि सेनगाव तालुक्यामध्ये 45.47 पैसे एवढी आणेवारी आलेली आहे. आता मित्रांनो, हे जे काही नुकसान दिसतंय तर या नुकसानीमध्ये जास्तीत जास्त 50 पेक्षा कमी आहे म्हणजे मोठे नुकसान यामध्ये दाखवतंय. आणि काही गावं आहेत ते 33 पैशाच्या थोडे वर आहे. म्हणून अशी ही आणेवारी आलेली आहे. आणि यानंतर जो काही पीक कापणी अहवाल येईल तो अहवाल आल्याच्या नंतर उंबरठा उत्पादनावर आधारित जो काही यावर्षीचा पीक विमा मिळणार आहे, जर त्यामध्ये घट आली आणि ही जी आणेवारी आहे यावरून पीक विमा कंपनी आणि शासन ठरवतं मग कोणत्या शेतकऱ्यांना किती टक्के नुकसान झालंय आणि मग त्यांना पीक विमा किती द्यायचा हे याच्यावरून ठरवले जातं. अशी ही परभणी आणि हिंगोलीची आणेवारी आलेली आहे. आता तुम्ही कोणत्या तालुक्यातील आहात नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा.